मंडळी, महाराष्ट्राच्या विधानसभेत आता विरोधी पक्षनेता नसणार आहे, कारण विरोधी पक्षनेत्याची निवड होण्याची अपेक्षा होती त्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाची आज सांगता झाली। त्यात कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली, पण तिथेही विरोधी पक्षनेत्याच्या निवडीचा निर्णय झाला नाही आणि हा निर्णय आता 16 डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे 18 डिसेंबरला होऊ शकतो, कारण कामकाज सल्लागार समितीची पुढची बैठक त्याच दिवशी होणार आहे। मंडळी, अवघ्या 3 दिवसांचं अधिवेशन, अर्थात त्यात फक्त नव्या सरकारची बहुमत चाचणी, नव्या विधानसभा अध्यक्षांची निवड, आमदारांचा शपथविधी अशा महत्त्वाच्या घडामोडी होत्या। या अधिवेशनात इतर अधिवेशनांसारखा विरोध, आरोप प्रत्यारोप, आक्रमक भाषण होणं अपेक्षित नसतंच आणि अगदी एखादा विषय असेल तरच त्यावर भाषण होतात। तसंच या अधिवेशनातही झालं। आजच्या शेवटच्या दिवशी सकाळी 237 आमदारांचा पाठिंबा असलेल्या महायुती सरकारनं विधानसभेत बहुमत सिद्ध केलं आणि त्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवड झाली। राहुल नार्वेकरांनाच पुन्हा एकदा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली। त्यांच्या विरोधात मवियानं कोणताही उमेदवार दिला नाही, म्हणून ही अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाली। अर्थात संख्याबळाचा विचार केला तर मवियानं उमेदवार न देणं हाच निर्णय योग्य होता। पण त्याच निवडी दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आमदारांनी सभात्याग केला आणि त्याचीच सर्वाधिक चर्चा झाली। त्याला कारणही दिलंय। त्याचं सभात्याग करणाऱ्या आमदारांपैकी एक होते ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू। त्यांच्याशी आपण काही मिनिटांमध्ये चर्चाही करणार आहोत, पण पुन्हा एकदा अधिवेशनाकडे जाऊया। शेवटच्या दिवशी ठाकरेंची शिवसेना एकटी दिसली, कशी तर तेही ऐका। जेव्हा राहुल नार्वेकरांची निवड होती किंबहुना होत होती, तेव्हा मवियात सर्वात जास्त आमदार असलेल्या ठाकरेंच्या सेनेनं सभात्याग केला। बरं, त्यांच्या सभात्यागाचा मित्र पक्षांवर काहीही परिणाम झाला नाही, कारण काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचे आमदार हे सभागृहातच होते। त्यांनी राहुल नार्वेकरांचं अभिनंदनही केलं। आता जेव्हा विधानसभा अध्यक्षांची निवड होते तेव्हा त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्तावही सभागृहात येतो। त्यावर मुख्यमंत्र्यांपासून राजकीय पक्षाच्या गटनेत्यांपर्यंत सगळ्यांना बोलण्याची संधी ही नवनिर्वाचित अध्यक्ष देत असतात आणि आजही असंच झालं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अभिनंदनाच्या भाषणाची सुरुवात केली। ती पुढे पहिल्यांदाच आमदार बनलेल्या रोहित पाटलांपर्यंत गेली। सगळ्यांच्या भाषणात राहुल नार्वेकरांचं कौतुक तर होतंच, पण त्याचवेळी ही भाषणं रंगली ती राजकीय टोलेबाजीनं। हेच सगळं आपण 0 ओव्हरच्या आजच्या भागात पाहणार आहोत, पण आजच्या भागाची सुरुवात करूया आपल्या पहिल्या प्रश्नानं, आणि हा प्रश्न आहे विधानसभेतील विरोधी पक्षनेत्यांच्या निवडीवरचा। तोच पाहूया पोल सेंटरला। आजचा प्रश्न: महायुती सरकारनं विधानसभेत आवश्यक आमदार संख्या नसलेल्या मवियाला विरोधी पक्षनेतापद द्यायला हवं का? होय आणि नाही असे 2 पर्याय आम्ही आपल्याला दिलेले आहेत। आणि मंडळी, मी जो विचारलाय तो प्रश्न आपल्याला पडतोय याचं कारण विधानसभेतलं आमदारांचं संख्याबळ। राज्यातल्या विधानसभा निवडणुकीत भाजप, शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीला इतकं स्पष्ट बहुमत दिलंय की महाविकास आघाडीतल्या एकाही पक्षाकडे विरोधी पक्षनेतेपदासाठी तांत्रिकदृष्ट्या आवश्यक असलेलं संख्याबळ नाही। राज्याच्या विधानसभेतल्या एकूण सदस्यांची संख्या ही 288 आहे। त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीतल्या एका पक्षाकडे किमान 29 सदस्य असणं आवश्यक आहे। पण महाविकास आघाडीत ठाकरेंच्या शिवसेनेत सर्वाधिक म्हणजे 20 आमदार आहेत, तर काँग्रेसकडे साधारण 16 आमदार आहेत। त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अभिनंदनपर भाषण करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तोच धागा पकडून विरोधी पक्षनेत्याच्या निवडीवरही भाष्य केलं। आपण ऐकूयात ते काय म्हणाले। अध्यक्ष महोदय, मी पुन्हा येईन असं म्हटलं नव्हतं, पण तरी देखील आपण परत आलात याचा मला अतिशय मनापासून आनंद आहे। एक अध्यक्षांची दुसरी हातोटी अशी आहे की ते दोन्हीकडचा आवाज ऐकतात, डावीकडचाही ऐकतात आणि उजवीकडचाही ऐकतात, आणि डावीकडचा देखील चांगल्या प्रकारे ऐकतात। त्यामुळे मला असं वाटतं की याही वेळी अध्यक्षांवरती जबाबदारी आहे। डावीकडचा आवाज हा जास्त सूक्ष्मतेने आपल्याला ऐकावा लागणार आहे। पण मला असं वाटतं की लोकशाहीमध्ये एक चांगला विरोधी पक्ष असणं हे देखील सुदृढ लोकशाहीचं लक्षण आहे।
त्यामुळे मी यापूर्वी देखील बोललो की सरकार म्हणून आम्ही विरोधी पक्षाचं आकलन किंवा मूल्यमापन हे संख्येने करणार नाही, तर महाराष्ट्राच्या हिताकरता ज्या ज्या गोष्टी विरोधी पक्ष मांडेल त्या स्वीकारण्याची या ठिकाणी हमी देखील आम्ही घेतलेली आहे. आणि मला असं वाटतं की तो आवाज योग्य प्रकारे सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम हे आपल्या माध्यमातून होईल. मंडळी, आपण ऐकला देवेंद्र फडणवीसांनी मांडलेला मुद्दा आणि राहुल नार्वेकरांच्या अभिनंदनपर भाषणादरम्यान सभागृहात राजकीय उखाळ्यापाकळ्या कशा काढण्यात आल्या हेही आपण पाहणार आहोतच. पण जेव्हा फडणवीसांनी विरोधकांसंदर्भात असं वक्तव्य केलं तेव्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि ज्येष्ठ आमदार जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विरोधी पक्षांशी संवाद साधण्याच्या भूमिकेचं स्वागत केलं. पण त्यांच्यात हा बदल गेल्या 5 वर्षात झाल्याचं सांगून जयंतरावांनी फडणवीसांना कोपरखळी मारण्याची संधी साधली. मी पुन्हा येईन सांगूनही फडणवीसांना गेल्या 5 वर्षात दुसरीकडे बसावं लागलं आणि त्याचा परिणाम आत्ताचं त्यांचं भाषण असल्याचा मुद्दा त्यांनी हसत खेळत मांडला. मी पुन्हा येईन असं माननीय देवेंद्र फडणवीस साहेब म्हटले होते, पण 5 वर्ष ते आले नाही. ते आले पण दुसरीकडे बसले. 5 वर्षाच्या कालखंडात त्यांच्यात काय बदल झाले हे मी मगाशी त्यांच्या भाषणात ऐकलं. त्यांनी एक आमूलाग्र बदल केला की विरोधी पक्षाच्या बरोबर संवाद साधण्याचा पुन्हा प्रयत्न केला. पण मी त्याचं स्वागत करतो. जयंत पाटलांना ऐकलं. पुन्हा एकदा विधानसभेत जाऊया. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भाषणानंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांचं अभिनंदन करण्यासाठी माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उभे राहिले आणि त्यांच्या भाषणात विरोधकांवर टोलेबाजी पाहायला मिळाली. राज्याच्या आणि देशाच्याही राजकारणात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शीघ्र कवी अशी एक ओळख मिळवली आहे. संसदेतलं भाषण असो किंवा एखादा कार्यक्रम, आठवले भाषणाच्या ओघात एखादी चारोळी अगदी सहज रचतात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचं अभिनंदन करताना आठवलेंसारखीच काव्य प्रतिभा दाखवून दिली. वर सध्या आपली आठवलेंशी युती झाल्याचंही त्यांनी अगदी हसत खेळत सांगितलं. काही लोकांनी तर वकील तर आले, पण काही लोकांनी एवढे आरोप केले आपल्यावर. काही त्यातले प्रवक्ते होते, काही विश्व प्रवक्ते होते, काही कुठले कुठले होते, काही भोंगे होते. सगळ्यांनीच आरोप केले आणि तरीसुद्धा आपण संयम ठेवला. आपण कोणाला घाबरलं नाहीत. म्हणून मी एकच सांगतो, कर नाही त्याला डर, त्याला नाही डर. कर नाही त्याला नाही डर, उसका नाम राहुल नार्वेकर. कोणी असो, सत्ताधीश असो वा विरोधी पक्ष, योग्य न्याय देतील विधानसभा अध्यक्ष. आठवले साहेबांची माझी युती झाली आता. एकनाथ शिंदे म्हणतात आठवले साहेबांची माझी युती झाली आहे, कारण त्यांनीही आज काव्य प्रतिभा आपली दाखवली. म्हणजे मी आधीच म्हणालो की आजची भाषणं ही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या अभिनंदनाची होती, पण ती गाजली राजकीय टोलेबाजी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांनीही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचं अभिनंदन करताना नाना पटोलेंचे आभार मानून त्यांना चिमटाही काढला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा हा शिवसेनेतल्या बंडाला आणि त्यानंतर पर्यायानं मवियाचं सरकार पडण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या फायदेशीर ठरला होता. पाहूयात त्या दोघांनी नाना पटोलेंचा उल्लेख करून कशी टोलेबाजी केली. नाना भाऊ, तुमचेही विशेष आभार आहेत. तुमच्यापेक्षा ते तसे लहान आहेत, 13-14 वर्षांनी माझ्यापेक्षा लहान आहेत. पण तुम्ही वाट मोकळी केल्यामुळे मागच्या वेळेस ते अध्यक्ष बनू शकले. म्हणून मी आपले नाना पटोलेंचा आभार मानतो, कारण आपण अध्यक्षपद नार्वेकरांसाठी रिक्त केलं आणि तिथून गाडी सुरू झाली. अरे सुरुवात कुठून झाली ते सांगायला नको. सुरुवात नाना करते प्यार तुम्ही से कर बैठे. नाना करते प्यार तुम्ही से कर बैठे.
मंडळी, हे सारं कसं अगदी हसत खेळत सुरू होतं. पण विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या अखेरच्या दिवसाच्या कामकाजाला एकनाथ शिंदे आणि नाना पटोले यांच्यामधल्या वाकयुद्धाचंही गालबोट लागलं. कुणी 1000 मतांनी निवडून आलं तर कुणी 1,00,000 मतांनी निवडून आल्याचं सांगत नाना पटोलेंना मिळालेल्या 208 मताधिक्याचा शिंदेनी बोचरा उल्लेख केला. आपल्या मुद्द्यावर बोच कमी करण्यासाठी त्यांनी नाना आमचे मित्र आहेत, दिलदार आहेत अशी मग साखर पेरणीही केली. पण म्हणतात ना, तोंडातून गेलेला शब्द आणि धनुष्यातून सुटलेला बाण हे काही परत घेता येत नाही. आणि अगदी तसंच झालं. नाना पटोलेंनी आपली नाराजी तितक्याच तीव्रतेने व्यक्तही केली. जयंतराव आहेत तर आता मजा आहे. काय जयंतराव बघा, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज बाबा गेले नाही दिसत. सभागृहाच्या बाहेर नाना वाचले 208. नाही खरं म्हणजे बघा, आता ईव्हीएम घोटाळा असता तर तुम्ही इथं नसताना. आता बघा, या प्रत्येक विधानसभेच्या मतदारसंघामध्ये वेगवेगळं मार्जिन आहे. कोण 1000 मतांनी निवडून येतो, कोण 1,00,000 येतो निवडून. तुम्ही याचं कसं 208 येतो, 208 येतो, 208. नाना आमचे मित्र आहेत. नाना मी पण बघा एकदम सरळ मनाचा आहे, तसं नाना पण आमचा दिलदार आहे आणि बोलतो पण मन मोकळा ढाकळा मनाचा आहे. त्यामुळे जे आहे ते खरं आहे ते मी बोलतो, मी खोटं कधी बोलत नाही. पण मला मिळालेल्या 208 मताधिक्याच्या बद्दलची टिंगल या ठिकाणी उडवली गेली. अध्यक्ष महाराज, खरं तर इथं निवडून आलेलाच माणूस येऊ शकतो. तो किती मतांनी आला त्याची गिनती नाही, ते सुरुवातीलाच आकडेवारी असतात. लोकांनी मतदान केलेलं आहे आणि त्या मतदानाच्या आधारावरच या सभागृहात मी आलेलो आणि म्हणून त्याबद्दलची टिंगल या ठिकाणी केली जाते. अध्यक्ष महाराज, त्यानिमित्तानं जनतेच्या मताधिक्यावरच या ठिकाणी हास्यकल्लोळ करायचं असेल अध्यक्ष महाराज, तर हे काही बरोबर नाही. मंडळी, शिंदे म्हणाले नाना दिलदार आहेत, नाना मोकळे ढाकळेपणे सगळं काही सांगून टाकतात आणि नानांनी त्यांच्या मनातली जी नाराजी होती ती अगदी मोकळे ढाकळेपणे मांडून टाकली. उपमुख्यमंत्री अजित पवार विधानसभा निवडणुकीच्या आधीपासूनच जबरदस्त फॉर्मात आहेत. त्याच फॉर्मात त्यांनी विरोधकांना सुनावलं. शरद पवारांचा उल्लेख न करता त्यांनी लोकसभा निवडणुकीचा निकाल आला तेव्हा कसं ईव्हीएम गारगार वाटलं अशी शेरेबाजी केली. तसंच किती लाटा आल्या आणि किती गेल्या, पण महायुतीला मिळालेलं बहुमत कोणालाही मिळवता आलं नव्हतं याकडेही त्यांनी त्यांच्या शैलीत लक्ष वेधलं. अध्यक्ष महोदय, ज्यावेळेस 5 महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस महायुतीला 42 काही टक्के मतं होती आणि आघाडीला 43% मतं होती. 0.6% फरक होता, म्हणजे अर्धा टक्क्याच्या आतच. तरी देखील आमच्या जागा किती आल्या? आमच्या जागा 17 आल्या आणि यांच्या जागा 31 आल्या. आम्ही रडत नाही बसलो. ठीक आहे, जनतेचा कौल आहे. तेव्हा ईव्हीएम कसं चांगलं वाटत होतं, तेव्हा गारगार वाटायचं, ईव्हीएम चांगलं वाटायचं. आणि आता गारगार वाटतंय का गरम वाटतंय ते तुमचं तुम्हीच बघा. अनेकांच्या लाटा आल्या, अनेकांच्या लाटा गेल्या, परंतु इतकं निर्विवादपणे बहुमत कुणालाही मिळालेलं नव्हतं. अरे मान्य करा, आता कुठंतरी डोळे उघडा. लोकही म्हणतील की काय चाललंय यांचं, किती दिवस रडीचा डाव खेळणार आहे. खुल्या मनाने आम्ही जसं लोकसभेला खुल्या मनाने मान्य केलं, गुलाबी जॅकेट आज इकडे दिलंय. काय अडचण आहे? अडचण आहे. मुख्यमंत्र्याला दिलंय. आता तुम्हाला तुम्हाला कलरच कळत नाही, आता कलर पण विसरायला लागले. काय करायचं काय? 208 कलर विसरायला लागले. मला यांनी सांगितलं 208. त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय, आम्ही कुठली जॅकेटं घालायची काय घालायची ते आमचं आम्ही घालू ना. तुम्हाला जॅकेटं घालायची का नाही घालायची ते तुमचं तुम्ही ठरवा. आपण पाहिलात तो अजित पवारांचा जबरदस्त फॉर्म. पण मंडळी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ आमदार जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये अगदी खेळीमेळीच्या वातावरणातलं एक वाग्युद्धही पाहायला मिळालं.
जयंत पाटलांकडून 1990 सालातलं एक उदाहरण देण्यात येतं आणि स्वतःचा त्यांनी आमदारऐवजी अध्यक्ष असा उल्लेख केला. ती चूक दादांनी तात्काळ सुधारली. त्यावर माझ्यावर किती लक्ष आहे बघा, इथपासून योग्य वेळी योग्य निर्णय अशा 2 कोट्या या जयंत पाटलांनी केल्या. 90 साली मी पहिल्यांदा अध्यक्ष झालो, त्यावेळी दार उघडून आत येताना आमदार झालो. त्यावेळी दार येऊन किती लक्ष आहे बघा माझ्यावर. आमच्या पक्षाचा एक वाक्य आहे दादा, आपल्या पक्षाचं, योग्य वेळी योग्य निर्णय. मंडळी, दरम्यान जयंत पाटलांसाठी हीच ती योग्य वेळ आहे. आता रामकृष्ण हरी चला एकत्र जाऊ देवगिरी असं विधान आमदार अमोल मिटकरींनी केलंय. तर जयंत पाटलांसारखा अनुभवी नेता सोबत आल्यास आनंद होईल असं म्हणून उदय सामंतांनी जयंत पाटलांना अगदी खुली ऑफर दिली. आणि जयंत पाटील साहेबांना मी जितका ओळखतो, हीच ती योग्य वेळ. मागे एक जागा खाली होती आणि मी #रामकृष्ण हरी आता कार्यकाळ संपलाय, आता देवगिरी हेच आपलं प्रेरणास्थान असावं अशा प्रकारचं ते विधान आहे. आणि मला विश्वास आहे की त्या विधानाचा जो मी आज ट्विट केलं आहे ते तुम्हाला लवकर अंमलात आलेलं दिसेल. जयंत पाटील साहेबांसारखे एक सिनियर व्यक्तिमत्व, ज्यांनी अनेक वर्ष अर्थसंकल्प मांडलेला, अनेक वर्ष इरिगेशन सांभाळले, ग्रामविकास सांभाळले, असा नेता जर, मला माहीत नाही, योग्य वेळी योग्य निर्णय ह्या टॅगलाईन खाली महायुतीमध्ये येणार असतील तर नक्कीच आम्हाला अभिमान वाटेल, चांगलं वाटेल. अशी गंमत जमत होती. पण त्याच वेळी म्हणतात ना मंडळी, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात अशी मराठीत एक म्हण आहे. आणि सांगलीतल्या तासगाव कवठे महाकाळ मतदारसंघाचे आमदार रोहित पाटलांनी विधानसभेतल्या आपल्या पहिल्याच भाषणात भविष्यात सभागृह गाजवण्याची ताकद आपल्या शब्दांमध्ये असल्याचं दाखवून दिलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आमदार रोहित पाटील हे रूढार्थानं बाळ नाही, ते 25 वर्षांचे आहेत, हेही खरंय. पण आमदार या नात्यानं ते देशातील सर्वात तरुण विधानसभा सदस्य आहेत. आणि त्याच केवळ न्यायानं देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासारख्या 50 ते 65 मधल्या राजकारण्यांसमोर रोहित पाटील हे वयानं बाळ आहेत. पण याही वयात त्यांनी आपल्या वडिलांकडून म्हणजे RR पाटील यांच्याकडून आलेला वाचनाचा आणि वक्तृत्वाचा वारसा उत्तम जोपासलाय. आपल्या जुन्या सहकार्याच्या लेखाकडे असलेली ही ताकद ओळखूनच शरद पवारांनी त्यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधानसभेतील मुख्य प्रतोद म्हणून त्यांची नियुक्ती केली आहे. थोरल्या पवारांनी दिलेल्या त्या संधीला रोहित पाटलांनी पहिल्याच भाषणात न्याय दिला. आणि विशेष म्हणजे रोहित पाटलांचं भाषण सुरू असताना सभागृहात उपस्थित सारे सदस्य शांत राहून ते ऐकतही होते. रोहित पाटलांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करताना संत नामदेवांच्या अभंगांमधल्या अमृताहुनी गोड नाम तुझे देवा या पंक्तीचा अगदी मिश्किलपणे वापर केला. आदरणीय फडणवीस साहेबांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो. फडणवीस साहेब, एक अभंग आलेला आहे की अमृताहुनी गोड तुझे नामदेवा. आता संतांच्या वाणीतून सुद्धा आपलं नाव इतक्या गोड पद्धतीने घेतलं गेलेलं आहे. अमृताहुनी गोड मी मुद्दामच म्हणलं कारण पुराणामध्ये सुद्धा अमृताला एक वेगळं महत्त्व होतं. आणि आजही अगदी मी आपल्याला फडणवीस साहेब विनंती करेन की विरोधी पक्षाला सुद्धा आपण सहकार्य कराल. आदरणीय शिंदे साहेब असतील, आदरणीय अजितदादा असतील, सन्मान्य सदस्य असतील, यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो. तर मंडळी, असा होता आजचा अधिवेशनाचा अखेरचा दिवस. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणारी हीच का ती मंडळी, असा प्रश्न अनेकदा आम्हाला पडला. संध्याकाळी विधान परिषदेतही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी भाषणं केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभागृह नेता म्हणून निवडही झाली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी नव्या आमदारांच्या ओळखी करून दिल्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज सकाळपासून ठाकरेंच्या शिवसेनेनं लावून धरलेल्या बेळगावातील घटनेवर उत्तरही दिलं. ही सगळी बातमी आपण पाहणार आहोत. पण आता वेळ झाली आहे आपल्या पहिल्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्याची. आणि त्यासाठी जाऊयात आपण मीडिया सेंटरला. आधी पाहूया आपला आजचा प्रश्न काय होता.
महायुती सरकारनं विधानसभेत आवश्यक आमदार संख्या नसलेल्या मवियाला विरोधी पक्ष नेतापद द्यायला हवं का? होय आणि नाही असे 2 पर्याय आम्ही त्या प्रश्नावर आपल्याला दिलेले होते. आपण पाहूया. तेजस सुरवसे एक्स वर म्हणतायत, कोणत्याही पक्षाला 288 पैकी 10% म्हणजेच 29 जागा असतील तर त्याला विरोधी पक्षनेतेपद मिळतं. सध्या एकाही विरोधी पक्षाला तेवढ्या जागा नाहीत, त्यामुळे कायद्यानुसार देता येणार नाही. त्याचा उचित निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर घेऊ शकतील. एक्स वरच आदित्य गायकवाड म्हणतायत, नियमानुसार विरोधी पक्षाकडे आवश्यक संख्याबळ नाही, पण दिल्लीतील निर्णयाच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारनं सुदृढ लोकशाहीसाठी आणि विरोधी पक्षाला जनतेचे प्रश्न सक्षमपणे विधिमंडळ पटलावर मांडता यावेत यासाठी विरोधी पक्षनेतेपद द्यावं. यूट्यूबवर सुरेश राणे म्हणतायत, महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र आले तरी सुद्धा त्यांना कायद्याने विरोधी पक्ष नेतापद मिळू शकत नाही. जनतेनं त्यांना त्यांची लायकी दाखवून दिली आहे असं सुरेश राणे म्हणतात. यूट्यूबवरच अमित जाधव म्हणतायत, लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष खऱ्या अर्थाने पहारेकर म्हणून भूमिका पार पाडत असतो. हा पहारेकरी ज्या प्रमाणात सजग असेल त्या प्रमाणात लोकशाही सजग आणि सुदृढ बनते. जागते रहो. अमित जाधव. फेसबुकवर जयराज सिंग परिहार म्हणतायत, विरोधी पक्षनेतेपद द्यायला हवं. सरकारचं काम करत असताना कामाच्या ओघात नजरचुकीने एखादी चूक झाली तर ती चूक विरोधी पक्षनेता खंबीरपणे मांडू शकतो. फेसबुकवरच उल्हास राऊत म्हणतायत, राजकारणातली सुसंस्कृतता टिकवून ठेवायची असेल आणि आपली लोकशाही सशक्त आहे हे संपूर्ण जगाला दाखवून द्यायचं असेल तर महायुतीने हे केलेच पाहिजे, अन्यथा हा लोकशाहीचा अपमान असेल. इंस्टाग्रामवर रमेश कांगणे म्हणतायत, महायुती सरकार मवियाला विरोधी पक्षनेतेपद देईलही, पण विरोधी पक्ष या पदाचा वापर राज्याच्या विधायक कामासाठी करणार नाही. इंस्टाग्रामवरच प्रितेश टाकले म्हणतायत, मोठं मन करून विरोधी पक्षनेतेपद देणं आवश्यक आहे, पण महाविकास आघाडी ही घमंडी आणि विकास विरोधी आहे. प्रत्येक चांगल्या कामाला विरोध करतील. इंस्टाग्रामवरच गौतम माने म्हणतायत, काहीही गरज नाही, एका वर्षात ते भाजपमध्येच येणार आहेत. मंडळी, आता बातमी ठाकरेंच्या शिवसेनेची. महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं विशेष अधिवेशन पार पडलं. त्यात विधानसभा अध्यक्षपदाच्या खुर्चीवर पुन्हा एकदा राहुल नार्वेकर विराजमान झाले. सत्ताधाऱ्यांसह विरोधकांच्या शुभेच्छा स्वीकारून राहुल नार्वेकरांनी विधानसभा अध्यक्षपदाचा पदभारही स्वीकारला. पण त्यावेळी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मात्र सभागृहातून बाहेर गेले होते. त्यावेळी त्यांनी बेळगावचं कारण दिलं. आता बेळगावात काय झालं तर कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन सुरू होत असतानाच आजपासून बेळगावात मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजित करण्यात आला होता. पण कर्नाटक सरकारनं या महामेळाव्यावर बंदी घातली आहे. याशिवाय महाराष्ट्रातल्या नेत्यांना कर्नाटकात येण्यासही मज्जाव केलाय. तरीही काही कार्यकर्ते या मेळाव्यासाठी बेळगावात गनिमी काव्यानं पोहोचल्यानंतर कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. त्यांना आता पोलिसांनी सोडून दिलंय. पण हा मेळावा आयोजित केलेल्या ठिकाणी कर्नाटक पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आलाय. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते कार्यकर्ते हे बेळगाव सीमेवर पोहोचलेले असताना पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन कागल येथे आणून सोडले. दरम्यान कर्नाटक प्रशासन आमच्यावर दडपशाही करत असल्याचा आरोप यावेळी मराठी भाषिकांनी केला. जसं मी आत्ता म्हणालो की त्या घडामोडीचं मुंबईत सुरू असलेल्या विशेष अधिवेशनातही मग पडसाद उमटले. सीमा भागातील तणाव कमी करण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयातून चर्चेचा प्रस्ताव दिला जाणार असल्याची माहिती आहे. आणि या प्रस्तावानंतर 12 डिसेंबर रोजी 2 माजी मंत्री हे बेळगावात चर्चेसाठी जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. संपूर्ण सीमावादावरून ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना एक पत्र लिहिलं. बेळगाव कारवारला केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी आदित्य ठाकरेंनी या पत्रातून केली आहे. त्यांच्या या मागणीवर विधान परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उत्तरही दिली. नोटिसा झालेल्या आहेत, अटक झालेल्या आहेत, स्थानिक जनतेवर आता पुढे लाठीचार्ज होऊ शकतो. हे कुठेही न चिघळता मला वाटतं केंद्र शासनाने आता हस्तक्षेप करावा
आणि मोदी साहेबांनी तिथे केंद्रशासित राज्य जाहीर करावं. या ठिकाणी जो काय अन्याय झालाय त्यासाठी मी कर्नाटक सरकारचा तीव्र शब्दात या ठिकाणी निषेध करतो, धिक्कार करतो. आमचं सरकार पूर्णपणे या बेळगावच्या मराठी भाषिकांच्या पाठीशी आहे. जोपर्यंत बेळगाव, कारवार, निपाणीसह आमचा संयुक्त महाराष्ट्र तयार होत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील, अशा प्रकारचा निर्धार या ठिकाणी मी व्यक्त करतो. आणि मंडळी, ठाकरेंची शिवसेना बेळगावच्या मुद्द्यावरून जशी आक्रमक झाली तशीच आणखी एका मुद्द्यावरूनही आक्रमक झाली आणि तो मुद्दा आहे समाजवादी पक्षाचा. इंडिया आघाडीचा घटक पक्ष असलेला अखिलेश यादवांचा समाजवादी पक्ष महाराष्ट्रात मात्र भाजपची बी टीम म्हणून काम करतोय असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला. आणि त्यानंतर समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमींनी प्रतिक्रिया दिली. खुद्द अखिलेश यादव यांना विचारूनच महाविकास आघाडीपासून दूर गेल्याचं त्यांनी प्रत्युत्तर दिलं. दोन्ही नेत्यांच्या वक्तव्याला 24 तासही होत नाहीत तोवर विधिमंडळाच्या आवारात याच दोन्ही पक्षांच्या एकीचं दृश्यही दिसलं. ठाकरेंचे आमदार सुनील शिंदे आणि सपाचे आमदार रईस शेख यांनी हात उंचावून एकी दाखवली, तर दुसरीकडे सुनील प्रभू रईस शेख यांनी गळाभेटही घेतली. रईस शेख यांनी तुम्ही युती तोडली का असा प्रश्न विचारला, त्यावर सुनील प्रभू यांनी इतक्या लवकर युती तुटणार नसल्याचं सांगितलं. नेते मंडळींचा हा वाद की राजकीय विरोध म्हणायचं हा प्रश्न निर्माण होतो, पण त्यामुळे कार्यकर्ते मात्र काहीसे संभ्रमात पडतात हे नक्की. मंडळी, यासह अनेक मुद्द्यांवर आपण चर्चा करणार आहोत आणि आपल्या सोबत आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू, आणि त्यासाठी आपण जाऊयात गेस्ट सेंटरला आणि त्यांच्याशी चर्चा करूया. आपण ही दृश्य महाविकास आघाडीमध्ये समाजवादी पार्टीचे दोघंही आमदार अबू हाशिम आझमी, आमचे दोस्त रईस शेख हे आमचे सदस्य आहेत. रागवले की थोडेसे लांब जातात, पण प्रेमाने जवळ घेतलं तर प्रेम जवळ येतं. तुमचेच आदित्य ठाकरे असं म्हणतात की ते भाजपची बी टीम आहे. ते पवार साहेब, उद्धव ठाकरे, राहुल गांधी हे बोलतील त्यांच्याशी. आपण ताबडतोब आरोप करणं पण त्यांच्या मनाला लागलं ना, नाराज झाले त्या. मी त्याच्याबद्दल माफी मागितली ना. अरे नाही, जितेंद्र आव्हाड साहेब जे म्हणतील ना त्याप्रमाणे सगळे लोक बसून मार्ग काढतील. तुम्हाला बी टीम बोलल्यामुळे तुमचे सगळे नेते नाराज. त्यांनी सांगितलं ना, जे त्याच्या वरचे जे नेते आहेत ते सोबत बसून ते काही मार्ग काढतील. नेता बोलल्यावरती मी जरा सिनियर आहे आता असं तुम्ही लक्षात घ्या. तर एक सिनियर माणूस सांगतोय की आम्ही बसू सोडू तर आमचा भागच आहे. नाही, पण एक दुसरी गोष्ट अशी आहे की सत्यपाल मलिक असं म्हणतात की उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जी यांच्यामध्ये कॅपेबिलिटी आहे इंडिया गठबंधनचं लीड करण्याची. आता ते गठबंधन, इंडिया अलायन्स याचा विचार शरद पवार करतील. मी इथे उभा आहे महाराष्ट्र असेंब्लीच्या खाली, मी महाराष्ट्राचा विचार नाही करू शकत. तुम्ही कॅमेरा समोर बघून सांगा की रईस शेख तुमच्या सोबत आहेत. रईस शेख 100% आमच्या सोबत. सुनील शिंदे पण आहेत युबीटीचे, रईस शेख आहेत, सपा, जितेंद्र आव्हाड आहेत. ही एबीपी माझ्यावर एक्सक्लुझिव्ह दृश्य दाखवतोय. काल आदित्य ठाकरे यांनी समाजवादी पार्टी बी टीम असल्याचा आरोप केला होता, पण तो जितेंद्र आव्हाड यांनी ते खोडून काढलेले आहेत. सुनील शिंदे यांच्याकडे जाऊया. शिंदे साहेब, ज्या पद्धतीने बी टीम बोलली होती आता सगळे एकत्र दिसत आहेत. आव्हाड साहेब हे महाविकास आघाडीचे नेते आहेत. त्यांच्या शब्दाला त्यांनी मान दिलेला आहे, त्यांची नाराजी दूर झालेली आहे. त्याच्यामुळे आता पुन्हा हस्तलोंदन करून आता आम्ही सभागृहात जात आहोत. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन मनोज जयस्वालसह वैभव परब, एबीपी माझा, मुंबई. म्हणून ठाकरेंच्या शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार सुनील प्रभू यांच्याशी आपण चर्चा करणारच आहोत, पण त्याआधी पुन्हा एकदा विधिमंडळात जाऊया. लाडकी बहीण योजनेची चर्चा तर झालीच पाहिजे. महायुतीच्या विजयात महत्त्वाचा वाटा असलेल्या लाडकी बहीण योजनेचं यापुढे काय होणार याची आता चर्चा सुरू झाली आहे. लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये देण्याचा निर्धार सरकारकडून व्यक्त केला जातोय, पण त्यासोबतच आता या योजनेच्या निकषांची कडक अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. निवडणुकीच्या आधी कोणतीही शहानिशा न करता 1500 रुपये दिले, पण आता दिलेले पैसे परत घेऊ नका असं ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी म्हटलंय. पण विशिष्ट तक्रार आली तरच चौकशी करायची की नाही याचा निर्णय घेतला जाईल असं माजी महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले. माझ्या माहितीनुसार ज्या वेळेला आम्ही ती योजना राबवली
अतिशय प्राथमिक त्याची जी स्क्रुटिनी आहे ती सगळी करून त्यांची आधार सीडिंग करून ह्या लाभार्थी निवडलेले आहेत. त्याच्यामुळे पुढच्या कालावधीमध्ये ही योजना अधिक चांगल्या पद्धतीनं राबवत असताना त्या संदर्भामध्ये काही जर तक्रारी असतील तर जी काही स्क्रुटिनी आहे ही तक्रारी बेस्ड असते. इतक्या मोठ्या संख्येने काही स्क्रुटिनी जर येत असतील तर स्क्रुटिनी होणार का, भविष्यात होणार का? बरी तुम्ही आता त्याच्या संदर्भामध्ये मी आज वक्तव्य करू शकत नाही. आणि मंडळी आत्ता वेळ झाली आहे ती गेस्ट सेंटरला जाण्याची. तिथं आपल्या सोबत आहेत ते ठाकरेंच्या शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार सुनील प्रभू. आपण त्यांचं पहिल्यांदा स्वागत करूया. सुनील प्रभू, आपलं स्वागत आहे एबीपी माझाचा विशेष कार्यक्रम 0 ओव्हरमध्ये. खरं तर विशेष अधिवेशन पार पडलंय, सरकार स्थिर झालंय आणि विधानसभा अध्यक्षांनी आपला कार्यभारही स्वीकारला. तुम्हाला अपेक्षित होतं त्याप्रमाणे हे विशेष अधिवेशन पार पडलं असं म्हणायचं? विशेष अधिवेशन ठीक आहे, संविधानाचा भाग आहे म्हणून विशेष अधिवेशन आणि नवीन सरकार स्थापन झालंय. परंतु महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेमध्ये ईव्हीएम मशीनच्या बाबत जो उद्रेक आहे त्या उद्रेकाबद्दल कोणीच काही बोलत नाही आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये जे अनेक कांगोरे आहेत लोकांच्या असंतोषाचे, त्याचं देखील कुठेतरी जनतेच्या मनाचा विचार या ठिकाणी होणं आवश्यक आहे आणि तो निवडणूक आयोगाने करावा असं मला वाटतं. सुनीलजी, एकीकडे आपण पाहतोय इकडे विशेष अधिवेशन पार पडतंय, पण तिकडे बेळगावातला जो प्रश्न आहे तो अधिकाधिक पुन्हा आपल्याला चिघळताना दिसतोय. बेळगावातल्या मराठी भाषिकांचा जो महामेळावा होता त्याच्यावरती जमावबंदीचे आदेश तिथे देण्यात आले आहेत. काही महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची धरपकडी करण्यात आली आहे आणि त्यानंतर आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून एक प्रस्ताव पाठवायला सांगितलाय केंद्र सरकारला की बेळगाव कारवार हे केंद्रशासित प्रदेश जाहीर करण्यात यावे. याबाबत आपलं नेमकं काय भूमिका आहे? की बेळगाव कारवार सीमा प्रश्नाबाबत कोर्टामध्ये हे न्यायप्रविष्ट प्रकरण आहे. आत्तापर्यंतच्या राज्यपालांची जर सगळी भाषणं आपण बघितली असाल तर बेळगाव कारवारच्या बाबतीत आमचं सरकार लक्ष घालतंय असं सातत्याने सांगितलं जातं. परंतु सीमावासी आमच्या मराठी बांधवांवरती ज्या पद्धतीचे कानडी अत्याचार होत आहेत ते दुर्दैवी आहेत आणि मग अशा पद्धतीने होणारे अन्याय अत्याचार जर वाचवायचे असतील तर मला असं वाटतं मराठी माणसाला न्याय द्यायचा असेल तर हा प्रदेश जो आहे तो केंद्रशासित केला पाहिजे. हा दिल्लीच्या सरकारने निर्णय घेतला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. याबाबतची भूमिका यापूर्वीही पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी मांडली होती. आजही विधिमंडळाचे नेते आदित्यसाहेब ठाकरे यांनी हे पत्र मुख्यमंत्र्यांना दिलंय आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची हीच भूमिका आहे. त्यामुळेच कर्नाटक सीमावासियांना मराठी बांधवांना न्याय मिळेल. आज आपण बघितलं असेल की सीमावासियांच्या बैठकीसाठी एकीकरण समितीला त्या ठिकाणी बैठक घेऊ दिली नाही, धरपकड सुरू केली. प्रत्येक वेळेला एकीकरण समिती ज्या ज्या वेळेला कार्यक्रम घेते त्या वेळेला कर्नाटकी सरकार जे आहे ते अन्याय करतं. मी या शहराचा महापौर असताना काळा दिवस जो त्या ठिकाणी आमचे कर्नाटक बांधव सीमावासीय बांधव ज्या पद्धतीने कर्नाटक सरकारच्या निषेधात करतात त्यासाठी मला देखील त्या ठिकाणी अडवण्यात आलं होतं. पोलिसांचा गराडा जो होता तो डावलून मी त्या कार्यक्रमाला पोहोचलो होतो. मी ज्या ठिकाणी कार्यक्रमाला गेलो, ज्यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं त्यांचं कार्यालय तोडलं गेलं, त्यांची डोकी फोडली गेली. असं असताना देखील त्या ठिकाणी ही सभा आम्ही केली. ही सभा करून पुन्हा महाराष्ट्रामध्ये आलो. परंतु हे सातत्याने कर्नाटक सरकारचे अत्याचार मराठी बांधवांवर सुरू आहेत आणि हे जर कायम संपवायचे असतील, निर्णय लागेल तेव्हा लागेल तेवढा प्रदेश केंद्रशासित करावा ही मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आहे आणि या पक्षाने मागणी करून पक्षप्रमुखांनी उद्धवजींनी ही मागणी यापूर्वी केली होती. आज तीच मागणी विधिमंडळाचे गटनेते आदित्य ठाकरे यांनी केलेली आहे. सुनीलजी, आपण पुन्हा एकदा विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या निमित्तानं जे काही मुद्दे झाले त्याच्यावरती बोलूया. राहुल नार्वेकर हे आजच विधानसभेचे अध्यक्ष झाले आणि नेमकं त्याच वेळी तुमच्या पक्षाच्या आमदारांनी सभात्याग केला. ही जी संधी असते ती महाराष्ट्राची सुसंस्कृतता जी आहे ती दाखवण्याची संधी असते असं वाटत नाही की तुम्हाला? राजकीय संस्कृतीचं दर्शन दाखवलं पाहिजे. महाराष्ट्राची परंपरा या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी राहुल नार्वेकर यांची मागची 2.5 वर्षाची कारकीर्द बघता शिवसेना पक्ष फुटल्यानंतर विधिमंडळामध्ये जी हेरिंग झाली त्या हेरिंगमध्ये संविधानाला धाब्यावर बसवून सर्वोच्च न्यायालयाच्या तिकडे दिलेला जो निर्वाळा होता त्याला एका बाजूला करून ज्या पद्धतीचा निकाल त्यांनी दिला तो बायसी निकाल होता आणि त्याचा निषेध आजही आहे, उद्याही आणि परवाही असणार आहे. आज हा विधिमंडळात तुम्ही निर्णय घेतला त्यानंतर जर विधानसभेतलं जर दृश्य आपण पाहिलं
तर ठाकरेंची शिवसेना ही एका बाजूला एकटी दिसली, कारण बाकीच्या सगळ्या पक्षांचे मवियातले पण जे आमदार होते ते सभागृहात होते. मग अशा वेळी आगामी महापालिका ज्या निवडणुका आहेत त्याच्यात तुम्ही स्वबळावर लढवण्याचा वगैरे विचार करताय, असं काही आहे का? असं आहे की महानगरपालिकेच्या निवडणुका जरी असल्या तरी देखील आज मुंबई असेल, ठाणा असेल, इतर महानगरपालिकेमध्ये मुंबईकर आणि शिवसेनेचं नातं हे आगळं वेगळं आहे. जेव्हा जेव्हा म्हणून आपत्काल असतो तेव्हा सर्वप्रथम धावून जाणारा कोण आहे तर शिवसैनिक आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मतदार निश्चितच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना कौल देतील असं माझं. सुनीलजी, आज एक दृश्य दिसलं त्यावरून हा प्रश्न आहे, समाजवादी पक्षाबाबत नेमकी तुमची भूमिका काय आहे? कारण आदित्य ठाकरे म्हणतायत समाजवादी पक्ष म्हणजे भाजपची बी टीम आहे, आणि त्याच वेळी सुनील शिंदे म्हणतायत, म्हणजे तुमचेच आमदार आहेत, की हम सब एक है. हे चित्र नेमकं काय सांगतंय? असं आहे, माणूस म्हणून भेटल्यानंतर एकमेकाचं अभिनंदन करणं हा वेगळा भाग आहे, ती मानवता आहे. त्यामुळे ते आज रिझल्ट नंतर विधानसभेत मला पहिल्यांदा भेटले. मुंबई महानगरपालिकेत आम्ही एकत्र सहकारी म्हणून काम केलेलं आहे, त्यांचं मी अभिनंदन केलं. परंतु पक्षाचा जो सिद्धांत आहे, पक्षाची जी धोरणं आहेत त्या धोरणानुसार त्यांनी जर आम्हाला विरोध केला तर आम्ही त्यांना विरोध करणारच. आत्ता ज्या पद्धतीने चाललंय त्याच पद्धतीने जर सुरू राहिलं आणि समाजवादी पक्षाबरोबरचे जे संबंध आहेत ते जर ताणले गेले तर मवियाला त्याचा महापालिकेच्या निवडणुकीत आणि खास करून मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत फटका बसेल असं वाटतं आपल्याला? असं आहे की आता महाविकास आघाडी म्हणून वरिष्ठ नेते याबाबतचा निर्णय घेतील, आणि मला असं वाटतं की एकत्रितपणे निवडणूक लढण्याबाबतची भूमिका ही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतलेली आहे, ती पुढे देखील अशीच स्थिर राहील असं मला वाटतं. आज जेव्हा भाषणं सुरू होती विधानसभेत त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपल्या विरोधी पक्ष नेतेपदाचे संकेतही दिले, आणि जर संख्याबळाचा विचार केला आणि जर ही संधी तुमच्या पक्षाला जर मिळू शकली, कारण 9 आमदार तुमच्याकडेही तांत्रिकदृष्ट्या कमी आहेत, तर कोण होऊ शकतो विरोधी पक्षनेता आणि सक्षम विरोधक कोण ठरू शकतो? की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विधिमंडळाच्या सर्व आमदारांनी हा निर्णय घेण्याचा सर्वस्वी अधिकार शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांना दिलाय, त्यामुळे तोच हा निर्णय घेतला. एक महत्त्वाचा प्रश्न आहे, संधी जर मिळाली तर आदित्य ठाकरेंनी हे पद म्हणजे विरोधी पक्षनेता पद स्वीकारावं असं तुम्हाला वाटतं? मी असं म्हटलं ना की याचा निर्णय सर्वस्वी घेण्याचा अधिकार हा पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांना सर्व आमदारांनी दिला आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. सुनीलजी, अगदी काही तासांपूर्वीच विधिमंडळाच्या कामकाज समितीची बैठक झाली. या बैठकीत नेमकं काय ठरलंय? कामकाज सल्लागार समितीच्या आजच्या बैठकीमध्ये त्यांनी 1 आठवड्याचं अधिवेशन घेतलंय, परंतु विदर्भात झालेल्या आत्महत्या लक्षात घेता आणि हे अधिवेशन या सार्वत्रिक निवडणुकीनंतर पहिल्यांदा होतंय, त्यामुळे किमान 2 आठवडे घ्यावी अशी मागणी आम्ही केली होती, पण त्यावरती अद्यापपर्यंत निर्णय झालेला नाही आहे. माझ्या माहितीप्रमाणे पहिल्या आठवड्याचं कामकाज पाहिल्यानंतर 18 किंवा 20 तारीखला पुन्हा एकदा कामकाज समितीची बैठक त्या ठिकाणी अध्यक्ष घेतील, आणि कितपत कामकाज आहे हे पाहूनच पुढच्या आठवड्यात आपण हे कामकाज करू शकतो का आणि वाढवू शकतो का याचा निर्णय मान्य अध्यक्ष घेतील असं ठरलेलं आहे. तांत्रिकदृष्ट्या कोणी विरोधी पक्ष नेता होऊ शकतं काय हे अजून नक्की माहिती नाही, पण जर विरोधी पक्ष नेता करायचं ठरवलं तर काँग्रेसकडूनही त्याची चाचपणी केली जात आहे. तर त्या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता? याबाबत मी भाष्य करणं योग्य नाही. वरिष्ठ नेते याबाबतचा निर्णय घेतील, आणि आम्ही विधिमंडळातल्या सगळ्या आमदारांनी विधान परिषद आणि विधानसभा याबाबतचा कुठचाही निर्णय असेल तर तो निर्णय मान्य पक्षप्रमुख उद्धवजी घेतील, तो आम्हाला मान्य राहील असं म्हटलंय, त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव साहेब याबाबतचा निर्णय घेतील. धन्यवाद सुनीलजी, आपण या आपल्या अतिशय व्यस्त अशा कार्यक्रमातून 0 ओव्हरमध्ये बोलण्यासाठी खास वेळ दिली त्याबद्दल आपले आभार. मंडळी, गेल्या अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच असं घडत असेल की विधानसभेत विरोधी पक्षनेता नाहीये, आणि अर्थात त्याला कारण आहे आमदारांचं संख्याबळ, आणि त्यावरच होता आपला आजचा प्रश्न, आणि त्यावर आलेला कौल पाहण्यासाठी आपण जाऊयात पोल सेंटरला.
आपण पाहतोय काय प्रश्न होता. महायुती सरकारनं विधानसभेत आवश्यक आमदार संख्या नसलेल्या मवियाला किंवा ठाकरेंच्या शिवसेनेला विरोधी पक्षनेतापद द्यायला हवं का? एकूण मतं आली युट्यूबवर 33,000 आणि होय असं म्हणतायत 76% प्रेक्षक आणि 24% प्रेक्षक म्हणतायत नाही. एक्सवरच या प्रश्नावर काय कौल आलाय तो आपण पाहतोय. 57% प्रेक्षक म्हणतायत होय, तर 43% प्रेक्षक म्हणतायत नाही. इंस्टाग्रामवर आलेला कौल आपण पाहतोय. 73% प्रेक्षक म्हणतायत होय आणि 27% प्रेक्षक म्हणतायत नाही. आणि फेसबुकवर आलेला त्याच प्रश्नावरचा कौल आपण पाहतोय. 67% प्रेक्षक म्हणतायत होय, विरोधी पक्षनेतापद द्यायला हवं, पण 33% म्हणतायत नाही. मंडळी, 15व्या विधानसभेच्या पहिल्या विशेष अधिवेशनाचं आज सूप वाजलं. या 3 दिवसात आपण काय पाहिलं तर 288 पैकी 237 आमदारांचा भक्कम पाठिंबा असल्यानं फडणवीस सरकारनं विश्वासदर्शक ठराव अगदी आरामात जिंकला. विधानसभा अध्यक्षांची निवड सुद्धा अगदी बिनविरोध झाली. महायुतीचे 3 प्रमुख नेते एकमुखानं मुद्दे मांडताना दिसले. या 3 दिवसात महाविकास आघाडीतील 3 प्रमुख पक्षांमध्ये भूमिकेवरून काहीसा गोंधळ दिसला. आमदारकीची शपथ घ्यायची की बहिष्कार टाकायचा यावरूनही गोंधळाचं वातावरण दिसलं. विरोधी पक्षनेते पदावरून काय भूमिका घ्यायची ते सुद्धा अजूनही अधांतरीच आहे. निकाल मान्य करून कामाला सुरुवात करण्याऐवजी ईव्हीएमवर खापर फोडण्यात वेळ वाया घालवणं सुरूच होतं. आता आठवड्यात नागपूर अधिवेशन आहे, म्हणजे पुढच्या सोमवारी ते सुरू होतंय. त्यात महाविकास आघाडी समन्वय राखून सरकारला मुद्द्यावरून विरोध करेल अशी अपेक्षा आहे. संख्या कमी असली तरी विरोधकांचा आवाज दाबला जाणार नाही अशी ग्वाही नवे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिली होती आणि त्याला ते आणि सत्ताधारीही जागतील अशी अपेक्षा आपणही व्यक्त करूया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.